आज मी बनवणार आहे सर्वांचा आवडता रिच आणि क्रीमी चवीचा तोंडात टाकताच विरघळणारा नो बेक चीज केक, तेही कोणत्याही ओव्हन किंवा गॅसशिवाय, कारण याच्यात आपल्याला बेकिंगची गरजच लागणार नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला एक बिस्किटचा बेस तयार करायचा आहे, ज्याच्यासाठी मी घेतले आहे 90 ग्राम बिस्कॉफ बिस्किट। तुम्ही याऐवजी पार्ले जी, डायजेस्टिव्ह किंवा मारी बिस्किट पण घेऊ शकता। हे मिक्सरमध्ये छान असा चुरा करून घ्यायचा आहे, ज्याचं टेक्स्चर अगदी वाळूसारखं असेल। हा बिस्किटांचा चुरा आपल्याला बटरमध्ये मिक्स करायचा आहे। इथे मी 40 ग्राम रूम टेम्परेचरवालं बटर घेतले, तुम्ही याऐवजी मेल्टेड बटर पण घेऊ शकता, म्हणजे हा बिस्किटांचा चुरा त्या बटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल। हार्ड बटर इथे आपल्याला अजिबात घ्यायचं नाहीये। बिस्किट आणि बटर व्यवस्थित मिक्स करायचं, एखाद्या स्पॅच्युला किंवा हातानेही आपण डायरेक्ट मिक्स करू शकतो। आता हे छान असं मिक्स करून झालंय, याला आपण आता एखाद्या डब्यामध्ये ओतायचं आहे। इथे मी केकचं भांडं घेतले, जे डिटॅचेबल आहे। तुम्ही याऐवजी आपला कोणताही काचेचा डबा पण घेऊ शकता, म्हणजे छान दिसायलाही ते लेयर्स असे छान दिसतात। आता हे असं स्पॅच्युलाने फ्लॅट करायचं आहे, किंवा एखादी फ्लॅट सरफेसवाली वाटीने आपल्याला हा बिस्किटांचा चुरा एका लेवलमध्ये आणून दाबायचा आहे, म्हणजे छान असा त्याचा बेस तयार होईल। हा आपल्याला 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे। आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला क्रीम चीज घ्यायचं आहे 200 ग्रॅम। हे क्रीम चीज पण आपल्याला रूम टेम्परेचरवालंच घ्यायचं आहे। आता यातच आपल्याला 10 ग्रॅम पिठी साखर वापरायची। ही मी घरातलीच साखर घेतली बारीक करून। याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि मग एखादा हँड बीटर किंवा विस्करने याला छान असं फेटून घ्यायचं आहे। अगदी याचं फ्लफी टेक्स्चर करायचं आहे, एकदम क्लाउडी असं होईल तसं आपल्याला याला बीट करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं स्मूथ तयार करायचं आहे। आणि मग यातच आपल्याला 100 ग्राम मेल्टेड व्हाईट चॉकलेट घालायचं आहे। चॉकलेट आणि क्रीम चीज पुन्हा व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे बीटरने। कुठेही आपल्याला याच्यात गुठळ्या ठेवायच्या नाही आहे, जेणेकरून केकचं टेक्स्चर छान असं स्मूथ राहील। व्यवस्थित मिक्स करून झालं की मग यातच घालायचं आहे 100 ग्राम व्हिपिंग क्रीम। ही डेअरी व्हिपिंग क्रीम आहे। व्यवस्थित अशी ही पण फेटून घ्यायची आपल्याला, अगदी स्मूथ टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला ह्याला फेटायचं आहे। बस एवढ्याच गोष्टी जातात ह्या चीज केकमध्ये। व्यवस्थित सगळ्या गोष्टी छान अशा फेटून झाल्या की आपण जो बेस फ्रीजमध्ये ठेवला होता सेट होण्यासाठी, त्यात हे बॅटर आपल्याला ओतायचं आहे। अगदी हलक्या हाताने व्यवस्थित ओतायचं आहे आणि त्याला एका लेवलमध्ये आपल्याला आणायचं आहे। ते स्पॅच्युला घ्यायचं आहे, स्पॅच्युलाने ह्याला एका लेवलमध्ये आणायचं आहे। डबा आपल्याला थोडासा असा आपटला तरी ते एका लेवलमध्ये येतं। आता हे भांडं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे सेट होण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 तास, म्हणजे व्यवस्थित असा केक सेट होईल। 5 ते 6 तास झालेले आहेत। हे भांडं मी बाहेर काढले। आता यावरती आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे जे काही आपल्याला स्प्रेड टाकायचे ते टाकू शकतो, जसं की ब्ल्यूबेरी, स्ट्रॉबेरी, न्यूटेला, चॉकलेट, जे आपल्याला आवडेल ते। आता आमच्या घरी तर बिस्कॉफ खूप आवडीने खातात, त्यामुळे मी इथे मेल्टेड बिस्कॉफचा स्प्रेड घेतला आहे। त्याला असं ओतायचं आहे आणि स्प्रेड करायचं। हवं तर स्पॅच्युला घ्यायचा आणि मग सजावटीसाठी याच्यावरती आपल्याला बिस्किटचा चुरा किंवा बिस्किट काही आपण ठेवू शकतो आणि मग खायला तयार। आता ह्याला डिमोल्ड करायचं आहे आणि छान असे त्याचे कट करून घ्यायचे आहेत। आपला रिच आणि क्रीमी बिस्कॉफ फ्लेवरचा नो बेक चीज केक तयार आहे खाण्यासाठी। हा दिसायलाच एवढा सुंदर दिसतोय की त्यावरूनच आपण कल्पना करू शकतो की हा चवीला किती अप्रतिम असेल। एकदम सोप्पा बनवायला, कोणत्याही तामझामशिवाय झटपट होणारा हा नो बेक चीज केक तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा कसा झालाय तो। तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।